अखेर मनोज जरांगेंचा पत्ता ओपन. मंत्रिमंडळ विस्तार होताच अंतरवालीमधून केली मोठी घोषणा. रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, त्यानंतर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला. त्यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला सरकारनं स्वतंत्र आरक्षण दिलं, मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांची आहे. ते अजूनही आपल्या मागणीवर ठाम आहे, तर दुसरीकडे ओबीसी समाजाकडून या मागणीला विरोध होत आहे. दरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराच्या दुसऱ्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला आहे. मंत्र्यांचा शपथविधी झाला, आता उद्या पत्रकार परिषद घेऊन आमरण उपोषणाची तारीख सांगणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं आहे की ज्यांना स्वतःच्या मनाने सामूहिक आमरण उपोषणाला बसायचं त्यांनाच उपोषणाला बसवलं जाईल. उपोषणाला बसण्यासाठी कोणावरही बंधन घातलं जाणार नाही. आमरण उपोषणाला कोणी जरी नाही बसलं तरी मी एकटाच बसणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं आहे, मी जर उपोषणाला बसा म्हटलं तर घराघरामधून मराठी उपोषणाला बसतील, असा इशारा यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. सरकारने या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढावा अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. सरकार या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न नक्की सोडवेल अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलल्याप्रमाणे मराठा आरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे. उद्या सकाळी 11 वाजता आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहे. अंतरवाली या ठिकाणाहूनच उपोषणाची तारीख, आमरण उपोषणाची डिक्लेअर करणार आहे. जे अंतरवालीतलं आमरण उपोषण स्थगित केलं ते पुन्हा सुरू करायला उद्या आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहे. की ज्यांना स्वतः मनानं बसायचं, स्वतःच्या मनानं असेच बसणार आहेत. कोणावरती आमरण उपोषणाला बसण्याचं बंधन घातलं जाणार नाही आहे कोणावरतीच. त्यामुळे ज्याला स्वतःच्या मनाने बसायचं आहे, घरच्याचा विरोध असेल तर कोणी बसायचं नाही. इथं येऊन तुम्ही आमरण उपोषण न करता नुसते बसले तरी चालतं. ज्यांना सहन होतंय त्यांनीच करायचे. या स्वरूपाचं सामूहिक उपोषण ते होईल. पण नाही कुणी बसलं तरी मी बसणार आहे. कारण काही काहींना नाही कुणी बसलं याचा अर्थ असा की काही काहींना नाही सहन होत, नाही उपाशी बसू शकत. उद्या तारीख होईल डिक्लेअर. दादा, म्हणजे याची गिनीज बुकात सुद्धा नोंद घेतली जाईल. नेमकं साधारण किती लोक जे आहेत ते या उपोषणाला बसू शकतात, कारण खूप मोठ्या पद्धतीनं संख्या असू शकते. जर लोकांना जर बसाच म्हणलं तर मग गिनीज बुकच काय. जगाच्या पाठीवर असं आमरण उपोषण सामूहिक कधीच झालेलं नसेल, होऊ शकतं. परंतु सगळीच काळजी करायला लागते मला की बसा म्हणलं तर घराघरातून माणसं बसतील. राज्यभरातल्या प्रत्येक, म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असो, मुंबई असो, कोकण असो, विदर्भ असो, खानदेश असो, मराठवाडा असो, घराघरातून मराठी बसतील. पण त्यांच्या काळजी पण घ्यायला लागेल की काहीला सहन होत नाही, काहीला होतंय, काहीला जेवणाचे प्रॉब्लेम, म्हणजे भूक लागते. त्याच्यामुळं बंधन नको. असं मी आता ठरवलं की बंधन नको. तुम्हाला मनाने बसायचं तर बसा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जालना.